दादा, काही किंमत मोजा, आम्हाला सांगायचं नाही. जो पक्ष रणजित शिंदेंना विधान परिषदेचा शब्द देईल त्याच पक्षात प्रवेश करा. आता रणजित शिंदेंना जनतेच्या दरबारात पाठवायचं नाही. अजित पवार तर देणार नाहीत. भाजप असो किंवा शिवसेना असो, या दोन्हीपैकी कोण विधान परिषदेचा शब्द देईल त्यासाठी काही पैसे मोजा आणि त्याच पक्षात प्रवेश करा, असं थेट भाष्य माजी आमदार बबनराव शिंदेंच्या समोरच कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केलंय. कार्यकर्त्यांच्या काही किंमत मोजा या वक्तव्यामुळे विधान परिषदेत शिंदेंना पैशावर उमेदवारी दिली जाणार का, असा सवाल उपस्थित झाला असून तशी मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. माढ्यातून माजी आमदार बबनराव शिंदेंच्या पुत्राचा पराभव झाल्यानंतर माढ्याच्या पिंपळनेरमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात सत्तेतील पक्षात सहभागी होण्याचा सूर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. अनेक कारण आहेत ती सांगायला वेळ नाही. फक्त आता पुढील दिशा म्हणजे भैयाला परत जनतेच्या दरबारात पाठवायचंच नाही. आता जो पक्ष, 3 पक्ष सत्तेत आहे, जो पक्ष भैयाना विधान परिषद देईल त्या पक्षात जायचं आणि प्रवेश करायचा आणि विधान परिषद घ्यायची. काय किंमत मोजा दादा, काय किंमत मोजा, आम्हाला सांगायचं नाही. हा पराजय धुवून काढण्यासाठी तुम्ही समर्थ आहे आणि तुम्ही ते करू शकता. त्याशिवाय कुठल्याही पक्षात प्रवेश करायचा नाही. विधान परिषदेचा शब्द दिल्याशिवाय एकनाथ शिंदेला देऊ द्या किंवा अजितदादांनी देऊ द्या किंवा भाजपने देऊ द्या आणि सत्तेत जावंच लागेल. काही किंमत मोजायची मोजा आणि सत्तेत चला. आणि ह्या लब्या लांडग्याला आपण जर आता सत्तेत नाही गेलो, घड्याला जाऊ शकत नाही. उद्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर हा लबाड लांडगा तिथं समोर आहे. हे 2 पक्ष आहेत. एक पक्ष पवाराला सोडून एकनाथ शिंदे असू द्या तर कमळ असू द्या, ह्याच्यामध्ये प्रवेश करावा लागेल. आणि तेही उशीर लागू द्या, महिना लागू द्या, 2 महिने लागू द्या, भैयांना विधान परिषद दिल्याशिवाय प्रवेश करायचा नाही. आमची कार्यकर्त्यांची तुम्हाला पाया पडून विनंती आहे. यामध्ये एक असाही आरोप करण्यात आलेला आहे की आपल्यातल्याच काही लोकांनी ज्यांना 30 वर्षापासून आपण वेळोवेळी सहकार्य केलं होतं त्यांनी आपल्याशी दगाबाजी केली. काय सांगा? काही कार्यकर्ते असे बोलत असतात. सगळ्यांनीच आम्हाला मदत केलेली आहे. काही थोड्याफार चुका होत असतात म्हणून कुठल्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं मानणाऱ्यापैकी मी नाही. आज प्रचंड मेळावा झाला. निरोपावरून किती लोक आले होते की तुम्ही बघितलंय आणि सगळ्याच्या भावना जाणून घेतली. भविष्य काळामध्ये पूर्वीप्रमाणेच काम करायचं. बाबा, 42 गावातील विठ्ठल परिवारातील भालके गट, काळे गट, युवराज पाटील, गणेश पाटील हे आपल्या सोबत राहिलेले होते. वर्षानुवर्ष त्या गावगाड्यातील विकास कामांसाठी ते तुमच्या सोबत आहेत असे सांगताना दिसून येत होते. आता परिस्थिती बदलली आहे. ह्या गावगाड्यातील या नेत्यांना बळ देण्यासाठी त्यांचे जे आडलेले विकास कामं आहेत किंवा अपेक्षित विकास कामं आहेत यासाठी काही आपण पाठपुरावा करणार आहात? सगळी कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीन. अशी एक चर्चा होती, असा एक आरोप केला जातो किंवा सोशल मीडियातून काही क्लिप फिरत आहेत की ऊसाची अडवणूक करण्यास सांगितलं जात आहे. चिडबांच्या काही क्लिप फिरत आहेत की ज्यांनी विरोध केला त्यांचा ऊस आणू नका असे आदेश आहेत. आपण काय दिलासा द्याल? आता जाहीर सभेमध्ये तुम्ही काय ऐकलं? कुणाचाही ऊस अडवू नका. ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण काम केलं त्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये सर्वांचा ऊस आणा. सीना-माडा उपसा सिंचन योजना आहे ज्याच्यावर खूप मोठं हजारो हेक्टर क्षेत्र दिसतंय. त्या सीना-माडा उपसा सिंचन योजनेची वीज बिलाची तरतूद आतापर्यंत कारखान्याच्या किंवा इतर काही माध्यमातून तुम्ही करत आलेला होता. आता वेगळ्या विचाराचा आमदार आलेला आहे. ही उपसा सिंचन योजना जी आहे ती अशाच पद्धतीने चालू राहावी या अपेक्षेने ते लोक तुमच्याकडे पाहतात. काय सांगा? ज्या पद्धतीनं सीना-माडा योजना आम्ही चालवली त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद पडू देणार नाही. ज्या ज्या वेळेला अडचण येईल त्या वेळेला कारखाना त्याच्या पाठीमागे उभा राहील. आता पराभव झाला त्यानंतर ही पहिलीच मेळावा होता, कार्यकर्त्याचा मेळावा होता. तर
पराभव झाल्यानंतर आगामी निवडणुका पण आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा अनेक निवडणुका आहेत. त्यामध्ये जे कोणी विरोधात काम केले आहे, जे कोणी केले नाही, की तुमच्याबरोबर राहिलेले आहेत, त्यांना पुढील आगामी काळासोबत घेऊन तुम्ही निवडणुका लढवणार आहात? सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढच्या निवडणुका लढवणार आहे. दादा, या ठिकाणी काही समर्थकांनी अशाही भावना व्यक्त केलीत की देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आपण सत्तेच्या बाजूने राहावं, काहीतरी मोठा निर्णय घ्यावा, कुठेतरी पक्षाच्या बाबतीत अशी विचारधारा पुढे आणली जावी. काय वाटते तुम्हाला? त्या बाबतीत भविष्य काळामध्ये काय करायचा त्याचा निर्णय आम्ही घेऊ.